नमस्कार, मी रवीना आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर डिझाईनला सुरुवात करण्याच्या आधी रांगोळी मॅट बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागतं हे मी पुन्हा एकदा सांगते. जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील की त्यांना काहीच माहित नाही की रांगोळी मॅट ही कशी तयार करायची, त्याला साहित्य कोणतं लागतं. तर मी सुरुवात करते. सगळ्यात आधी ही कात्री, ग्लू स्टिक्स आहेत आणि ग्लू गन. तर ही माझी 150 वॅटची गन आहे. त्याच्यासाठी या ग्लू स्टिक्स लागतील. त्याच्यानंतर वुलन. तर आपल्याकडे वुलन अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता आपल्या वुलनचा लुक कसा आहे. एकदम जाड अशी क्वालिटी आहे ह्याची, गोल गोल आहे. आणि त्यानंतर लागतो हा कॅनव्हास. तर हा कॅनव्हास पातळ कॉटनच्या ह्याच्या रेंज मध्ये येतो. आपल्याकडे जाड कॅनव्हास सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता एकदम वॉशेबल आहे, रियुजेबल आहे, याचा कोणताही ड्रॉबॅक नाही. शिवाय या पातळ कॅनव्हासचाही कोणता ड्रॉबॅक नाही. हे सुद्धा वॉशेबल आहे, इझी टू यूज आहे. जर माझ्या ताई जर कमी खर्चात रांगोळी मॅट स्वतःसाठी किंवा बिझनेस आपला चालू करण्यासाठी जर सुरुवात करणार असतील तर हे दोन्ही कॅनव्हास एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये भेटून जातात. दुसरा आहे रेक्झिन. तर हा रेक्झिन येतो. तुम्ही बघू शकता रेक्झिन आपल्याकडे एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे. जर तुम्हाला हे पूर्ण साहित्य साठी ऑर्डर करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. चला तर मग डिझाईन फिलअप करायला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला सांगणार आहे की पाटाच्या समोर ठेवण्यासाठी कसं तयार करायचं रांगोळी मॅट. तर मी ह्या कमळाची डिझाईन चूज केलेली आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की डिझाईन कुठून चूज करायची, कशी घ्यायची आणि कशी ट्रेस करायची. जर माझ्या कोणत्या काही नवीन असतील की त्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही की हे डिझाईन ट्रेस मी कसं केलेलं आहे, कोणत्या ऍप मधून घेतलेलं आहे, तर तो व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता. तरी पण मी या व्हिडिओमध्ये सांगते तरी हे मी डिझाईन पिंटरेस्ट ऍप मधून घेतलेला आहे. तुम्हाला हवे त्या साईज मध्ये तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी कमळाला पिंक कलरच्या वुलननी बॉर्डर तयार करून घेते पूर्ण कमळाला. तर अशा पद्धतीने कमळांना बॉर्डर तयार करून झालेली आहे. मी दुसरं कमळ पण तशाच पद्धतीने बॉर्डर तयार करून घेतलेली आहे. तर आता मी या कमळाच्या आतमध्ये बेबी पिंक कलरनी फिलअप करून घेणार आहे. तर कंटिन्यू राहा. तर अशा पद्धतीने मी बाकीच्या पकड्या फिलअप करून घेते आणि ते कमळ फिलअप करून घेते. तर अशा पद्धतीने मी दोन्ही कमळाला बेबी पिंक कलरने आतून फिलअप करून घेतलेला आहे. तर आता ह्याच्या नेक्स्ट प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तर मी हा पॅरेट ग्रीन कलरने कमळाला या साईडनी 4 पट्टी ग्रीन कलर आणि उरलेल्या बाकीच्या पट्ट्या या ब्ल्यू कलरनी फिलअप करून घेते. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी प्रोसेस कट करून तुम्हाला दाखवते. आय होप तुम्हाला सगळं समजत असेल.
तर बघू शकता तुम्ही, माझे कटिंग करून झालेलं आहे, किती सुंदर दिसते. फिनिशिंग एकदम मस्त आलेली आहे. आणि मी पाटासमोर पण तुम्हाला ठेवून दाखवते. सुंदर दिसत आहे एकदम. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.